तर संजय राऊतांनी भाजपसह शिंदेंवर गंभीर आरोप केले आहेत। भाजप पीएमएलए कायद्याचा गैरवापर करते, फक्त विरोधकांसाठी हा कायदा वापरला जातोय असा आरोप राऊतांनी केलाय। भाजपचे आमदार गायकवाड यांनीच शिंदेंनी कोट्यवधी रुपये घेतलेत असा आरोप केलेला आहे। मात्र भाजपवाले आता गप्प कायत, ईडी सीबीआय वाले काय करतायत असा सवाल विचारत सोमय्यांची मिमिक्री करून वर्षावर जाऊन त्यांनी हिशोब मागावा, त्यांच्याकडे तेवढी हिंमत आहे का असं आव्हान राऊतांनी दिलंय। भारतीय जनता पक्षाला एकच कायदा माहिती आहे, त्यांना दुसरा कोणताही कायदा माहीत नाही। तो म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट सेक्शन 45A हा कायदा भारतीय जनता पक्षाला माहिती आहे। आणि याच कायद्याचा वापर गैरवापर करून ते आपल्या विरोधकांना एक तर तुरुंगात टाकतायत, त्यांचा छळ करतायत, पक्ष फोडतायत, त्यांना नामोहरम करण्याचा प्रयत्न करता है। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। त्यांना शरण आणण्याचा प्रयत्न करतायत, पक्षांतर घडवतायत आणि त्यासाठी या पीएमएलए ॲक्टचा वापर केला जातो। हे विद्यमान आमदार आहेत, सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत, ते सांगतायत कोट्यवधी रुपये मी एकनाथ शिंदेना गेल्या काही वर्षात दिल्यात आणि त्यांच्याकडे ते आहेत। हाच पुरावा आहे आणि हा पुरावा आहे। मग ईडी कुठे आहे? आर्थिक गुन्हे शाखा कुठे आहे? सीबीआय कुठे आहे? या कोट्यवधी रुपयाचा हिशोब भारतीय जनता पक्ष तर आहेत ना, एक बोबडा नागडा पोपटलाल, हिशोब तर द्यावाच लागेल, हिशोब द्यावाच लागेल ना आत्ता। मग आता त्या एकनाथ शिंदेकडे हिशोब माग। तुमच्याच पक्षाच्या गणपत गायकवाडनं सांगितलंय, काय सांगितलंय? सांगितलंय ना, माझे कोट्यवधी रुपये पल्लेत। अरे हिंमत असेल तर जा वर्षा बंगल्यावर आणि विचार, हिशोब माग। ही बदमाशी बंद करा भारतीय जनता पक्षवाल्यांनो।